विलिनीकरणानंतर आम्ही एनडीएत जाणार ही गोष्ट काही लोकांना आवडली नाही किंवा दादाच एनडीएतून बाहेर पडतील म्हणून एक गट नाराज होता। दोघांपैकी एका दृष्टिकोनातील गटाने हा अपघाताचा कट रचला होता का? रोहित पवार यांचा मोठा आरोप। पायलटने दादांचं विमान मुद्दाम खाली आपटलं। कौटुंबिक अडचणींमुळे पायलटनं ब्लॅकमेल करण्यात आलं होतं का? रोहित पवार यांना शंका। मोठा स्फोट करण्यासाठी विमानात अतिरिक्त इंधन ठेवण्यात आल्याचाही दावा। 1100 डिग्री तापमानावर तासभर जळालं तर ब्लॅक बॉक्सचं नुकसान होतं। कागद, मोबाईल फोन शाबूत, मग ब्लॅक बॉक्सच कसा जळाला? रोहित पवारांकडून शंका व्यक्त। हा सरणावर स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रकार। राधाकृष्ण विखे पाटलांची रोहित पवारांवर टीका। तर पुरावे तपास यंत्रणांना द्या, पत्रकार परिषद कशाला? चंद्रकांत पाटलांचाही रोहित पवार यांना सल्ला। विलिनीकरणाच्या चर्चेआधी दादांनी एनडीएची परवानगी घेतली होती। विलिनीकरणाला एनडीएचा ग्रीन सिग्नल होता। चर्चेसाठी मुंबई बारामतीत 9 बैठका। बैठकीत उपस्थित असलेल्या पवारांच्या एका बड्या नेत्याची TV9 मराठीला माहिती। जयंत पाटलांच्या घरी विलिनीकरणासाठी 13 बैठका झाल्या। विलिनीकरणानंतर खासदार अमोल कोल्हे प्रदेशाध्यक्ष झाले असते, अजित पवारांची इच्छा होती। रोहित पवार यांची माहिती। नंदनवन निवासांनी राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये तब्बल अर्धा तास बैठक। केडीएमसीतील स्वीकृत नगरसेवकांसह सध्याच्या राजकीय हालचालींवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। बीएमसी निवडणुकीनंतर दोघांमध्ये पहिल्यांदाच भेट। शरद पवारांकडून पुन्हा राज्यसभेवर जाण्याची तयारी। पवारांना राज्यसभेवर पाठवण्यात मवियातील तिन्ही पक्षांचा होकार, सूत्रांची माहिती। तर शरद पवार मार्चपासून राज्यभर दौरे करणार असल्याची माहिती। मालेगाव महापालिकेतील पहिलीच महासभा ठरली वादळी। मालेगाव मनपाची पहिलीच महासभा वादळी। बांगलादेशी फेरीवाल्यांविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमक। क्रॉफर्ड मार्केटमध्ये सोमय्यांकडून पाहणी। मुंबईत दादागिरी चालणार नाही असं म्हणत परवान्यांवरून पालिका अधिकाऱ्यांनाही विचारला जाब। मध्यपूर्वेत अमेरिकेची मोठी लष्करी हालचाल। F-22, F-35 आणि F-16 सह 50हून अधिक लढाऊ विमानं तैनात।